नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला कणकवलीतला एक किस्सा सांगतो. गड नदी आहे, गड नदी. कणकवलीमध्ये कणकवली क्रॉस केल्यानंतर कणकवली आणि ते समोरच्या गावामध्ये एक गड नदी नावाची नदी आहे. तिथे भर अमावास्या दिवशी भजनाला जाणारा टेम्पो दरीत म्हणजे त्या गड नदीत कोसळला. सगळे जाग्यावरती ठार झालेत. आजही अमावास्येला तिथून रात्री 12-1 वाजता भजन केलेल्याचा आवाज येतो आणि लोकांनी अनुभवलेला आहे. बापरे. आजही लोक सांगतात तिथे रात्री अमावास्येची रात्र असली की 12-1 वाजता तिथे भजन चालू होतं आणि तोच सूर, तोच ताल, तीच पेटी, तोच तबला, तेच टाळ वाजतानाचे ऐकू येतात गड नदीत. खतरनाक आहे हे. असे खतरनाक किस्से आहेत. कारण तेच आहे ना, की म्हणजे जेव्हा काही कोण ॲक्सिडेंटनी मरतो तर हा त्यांचा नैसर्गिक मृत्यू नसतो. हे ते एक कोणाकडून झालं आहे, कोणाच्या चुकीमुळे झालं आहे किंवा त्यांच्या चुकीमुळे झालं आहे. तर एक खूप अशाही गोष्टी आहेत तुम्ही बघाल घाटात खास करून, की तिथे कोणाचं तरी जीव गेलं आणि ते येत आहे. जसं मी एक मागे ऐकलेलं कसारा घाट, की पुण्यातली म्हणजे कोणतं तरी होतं, मला एवढं नाव नाही आठवत. तर तिथे असं आलं की एक टॅम्पो उलटलेला घाटातून आणि सर्व मेले. आणि एक बाई होती, ती खाली न पडता त्याच्या कोपऱ्यात पडलेली, पण ती खूप जखमी होती. तर ती रात्री बाहेर येऊन लोकांना मदतीसाठी हाक मारत होती, पण कोणी थांबवलं नाही तिच्यासाठी आणि तिथेच तिचा मृत्यू झाला. मग त्यानंतर असं बोललं होतं की अजूनही ती बाई दिसते आणि ती हाक मारते, कारण त्यावेळी ती हाक मारत होती ना आणि कोणी तिची मदत नाही केली. आणि ज्यांनी पण तिच्या हाकेला ओ दिली ती त्यांना घेऊन जाते. सो अशा बऱ्याच गोष्टी आहेत, ते लोकांनी अनुभवले. आणि हे गरजेचं नाही की प्रत्येक जणांनी अनुभवलं पाहिजे, कारण जसं तुम्ही बोललात की प्रत्येक माणसाचे नक्षत्र वेगळे असतात, गण वेगळे असतो आणि एक्सपिरियन्स पण वेगळेच असतात ना. आता कधीकधी असंही होतं जे आपल्याला दिसतं ते नसूही शकतं, कारण कधीकधी आपण विचार तसं करतो की आता एक कोण भित्राच माणूस असेल, तो एका अंधार खोलीतून जाईल तर तिकडे कोणी नसेल तरी त्याला दिसेलच. पण खूप वेळा असं होतं की जिथे खरोखर आहे आणि जो धीट माणूस आहे त्याची पण फाटते. तसेही खूप किस्से होतात. पण हां, तुम्ही सांगा तुमच्याबरोबर असं पुढे काय झालेलं? एक धीटपणाचा किस्सा सांगतो. हां. मी जेव्हा मुंबईत आलो होतो ना, 11वी-12वी मी सकाळचं कॉलेज करायचो 12 ते 5 वाजेपर्यंत आणि अच्छा. मी संध्याकाळी 8 वाजता ICICI बँकेचे चेक कलेक्शन करायला म्हणजे चेक कलेक्ट करायला जायचो. प्रत्येक ATMला जाऊन चेक असायचे. तो डोर बॉक्सवरून चेक कलेक्ट करायचा आणि ते आणून चेंबूर स्टेशनला द्यायचं. हे माझं काम होतं. एकदा पाऊस चालू होता जोरदार. तर पावसामुळे काय झालं, 2009ची गोष्ट असेल, 9 किंवा 10ची. पावसामुळे मला लेट झाला बऱ्यापैकी, कारण ते चेक सेफली पण पोचवायचे असतात. तर लेट झाला बऱ्यापैकी, साधारणपणे 12:30 वाजले होते मला, 12:30च्या आसपास. आणि त्यावेळी चेंबूरला ना अमरमहलकडनं येताना फटरीत उतरायचं आहे. फटरीत उतरायचं, त्या रुळावरनं चालत चालत स्टेशनला यायचं. कारण हार्डली 400 पण नाही, 200 मीटरच्या आसपास ते चालणं होतं. आणि असं गेलं तर खूप लांब जायचं लागतं मधल्या ब्रिजकडे आणि तो काळोख असायचा, कुत्रे-बित्रे असायचे याच्यात. तर मी त्या भीतीने मी कायम तिथूनच जायचो, लवकर जायचो 9 वाजता वगैरे. तर अक्षरशः मी तिथे उतरलो. सो मी थोडा पुढे गेलो ना, तर मला एक हार्डली 50 मीटरवरती मला स्टेशन दिसतं आणि ते असा भयानक प्रकार दिसला ना, की टीडी आहे. प्रॉपर टीडी आहे. टीडीवरती माणूस म्हणजे ते बोलतात ना, कोणतरी अशी बॉडी-बिडी ठेवली आहे पूर्ण, पण ती बंद होती. चेहरा-बिहरा काही दिसत नव्हता आणि 4 बाजूने 4 माणसं बसली आहेत. म्हणजे बोलतात ना, की अंगाची लाही-लाही झाली, रक्ताचं पूर्ण पाणी झालंय आणि आता मी काय करूच शकत नाहीये. एकतर मागे वळा आणि पूर्ण जा. काय गॅरंटी आहे मागे वळून हात ठेवला कोणी पाठीन तर मेलो तर? म्हणजे बोलतात ना, मागे हात ठेवला तर जीव जायचीच पाळी आहे. मी जाईपर्यंत त्यांच्याकडे बघत, कारण कोण उठतंय का? किंवा येतंय का मागून? किंवा कोण असं चेहरा, पण चेहरे कोणाचेच दिसत नाही. ते खाली मान करून असे पूर्णपणे जात. शेवटी जसं मला वाटलं, की एक 25 मीटर स्टेशन माझ्या अगदी जवळ आलं. मी पळत सुटलो, स्टेशनला आलो. माझा मित्र मला "काय झालं?" बोललो, "काय नाही झालं, तू चेक घे." कारण तो चेक घेऊन पुढे जायचा. "चेक घे," बोललो, "हे पिशवी घे, मी जातो." घरी आलो, काहीच बोललो नाही. झोपलो. सकाळी उठून भर ताप.
मला जेव्हा मी असं बघितलं, मला दुसऱ्या दिवशी ताप आलेला आहे फक्त. हां. कारण ते त्यावेळी जे धस झाले ना, तो ताप आलाय. त्याच्यानंतर जास्त काही त्रास नाही झाला. आणि पप्पांनी नंतर चौकशी केली कुठेतरी, की असं झालंय पोरावर. ते बोलले वेळ आली होती पण काळ आला नव्हता. आणि त्याच्या आयुष्यात तिथून चालू झालं, की भाई याचं नक्षत्र स्ट्रॉंग आहे. आणि तिथून मी हिंमतवाला झालो, की भाई मी रात्री अपरात्री पण जंगलात फिरू शकतो. मला कोण काय करू नाही शकत. हं. मी आता कोरोनाच्या काळात गावी होतो ना, तेव्हा आंब्याची गाडी भरायचो आम्ही. हा फार गमतीशीर किस्सा आहे. म्हणजे भूता-बिताचा नाही आहे. हां. तर गाडी भरायचो. तर गाडीसोबत कोणाला तरी एकाला यावं लागायचं मुंबई, पुण्यामध्ये. बरं आम्ही गावात सांगायचो आम्ही कोल्हापूरपर्यंतच जातो. कारण गावात घ्यायचे नाही रिटर्न. हां. तर झालं असं, की 2 वाजेपर्यंत गाडी सुटायची. रात्री 1-2 वाजता. आणि जंगलात भरायचो आंब्याच्या बागेच्या बाजूला. आणि तिथून मग एकदा भाऊ बोलला, "मी चाललो कोल्हापूरला जातो दादा मी. कोल्हापूरला गाडी हे करून देतो त्याला." तर त्याच्याबरोबर अजून एक चुलत भाऊ होता. "दादा मी पण जाऊ का रे?" बोललो, "जा." आता तिथून घर 3.5 किलोमीटर आहे. हं. पूर्ण जंगलाची वाट आहे. बरं ऐकलेले किस्से असतात. इथे हा देवचार आहे. इथे हे भूत आहे. बरोबर. इथे बायंग आहे. आणि आमच्याकडे ते बायंगा म्हणजे बेबला, अच्छा हे बेबला इथे. आणि मालवणी लोक किस्से फार रसिक सांगत असतात. म्हणजे आम्ही लहानपणापासून ऐकतो ना, की नाही तर बेबला ना तर भिये येता सगळ्यांका, किंवा बेबला पटाक करून येऊन मागसून लात मारून जाता. सो ऐकलेले किस्से होते. मग मी काय केलं, एक मस्तपैकी काठी हातात घेतली. बरं येईपर्यंत मला भीती कोणाचीच नाही. येताना जैन देवस्थान आहे, तिथे फक्त असं पाया पडलो, बाबा जातोय. चांदणं पडले प्रॉपर. मी आलो, वरती घाटी आहे, तिथे खूप मोठं देवस्थान आहे, म्हणजे भल्यात लोकांना त्रास झालाय. तिथे बरोबर जाऊन बसलो 5 मिनिटं. शांततेत बसलो, थोडा श्वास घेतला, पुन्हा उतरायला चालू केलं. आता डोक्यात कन्सेप्ट ही, की 2 वाटा आहेत घरी जायला. एक वाट आहे जी आमच्या मेन म्हणजे काळोबा देवस्थान आहे, त्या देवचाराची वाट आहे. आणि एक जिकडे मी बेबल्याची स्टोरी ऐकली होती ती. बरं बेबल्याचा तो एरिया आहे सरकार. आणि मानकापा नावाची एक गोष्ट असते, हां. तोही भेटू शकतो रस्त्यात. मान कापा काय असतं, तो मान कापतो असं बोलतात ना? मान कापतो ना, त्याची मान नसते. अच्छा. त्याची मान नसते. तो मान शोधत असतो आपल्यासाठी. त्याची ओह! मान नसते. त्याला पूर्णपणे हे मान नसते. धडच नसतो त्याला. हा किस्सा मी एक सावंतवाडीचा तो नंतर सांगतो. हां, चालेल. तर हा असं झालं, की चालत गेलो. तर म्हटलं नाही देवाच्या वाटेने जाऊया. कारण भूता आणि ह्याच्यावरती माझा विश्व म्हणजे हे नाही म्हणतात ना, गॅरंटी नाही ह्यांची. हे काहीही करू शकतात. कारण ह्यांची प्रवृत्ती राक्षसी असते. देवचार आहे तो देवाचा गण आहे. आणि हा आपल्या रक्षणासाठी आहे. सो हा आपल्याला वाचवणार. काही भेटला तर पाया-बिया पडू शकतो. सो तिकडनं गेलो मी. हं. जाताना मला एक पिंपळाचं मोठं झाड आहे, जिकडे खूप किस्से ऐकले लहानपणापासून, की इथे असं असतं, इथे हे होतं, इथे वास येतात. बरं रात्रीचं ना तुम्ही संध्याकाळी 7 नंतर फिराल ना, तर तुम्हाला जेवणा-बिवणाचा केल्याचा वास, सुगंधी भजी-बिजीचा वास येतो. हा झाडांचा वास असतो. हा भूतं-बितं बनवलं नाही. प्रत्येक झाडाला एक वास आहे. हे नॅचरली आहे. नॅचरल आहे आणि ते त्याला natural आहे, लोकांनी की संध्याकाळचं ते ऑक्सिजन सोडायला चालू करतात ना, त्या ऑक्सिजनमधनं तो नॅचरली वास येतो प्रत्येक झाडाचा. कोणाचा तर भजी तळण्यासारखा किंवा असा. तर तो येत होता सगळा. बरं ते छोट्या-मोठ्या किड्या-बिड्यांचा आवाज चालू होता. मे महिना असल्यामुळे काय रात्री किडे नव्हते, कारण पावसाळा नव्हता. मला ते पिंपळाकडे ना कोणीतरी असं ओह! पाय थांबवले नाही, स्लो केलेत. हां. पण एक स्टोरी होती, की मागे बघायचं नाही आपल्याला. पुन्हा मी पुढे गेलो. पहिलं घर लागेपर्यंत मला तो आवाज येतो. मी तसाच घरी आलो. दुसऱ्या दिवशी पप्पांना, इथे फार गंमत आहे, पप्पांना सांगत होतो असं आलो. बोलतो मला भूताचा भीती नव्हती. भूत भेटला तर त्याला सांगू तरी शकेन, किंवा माहिती आहे ना लहानपणापासून सांगितलंय, की कपडे काढल्यानंतर भूत पळतं. हां ते काय? तरी केलं असं डोक्यात आहे माझ्या. हां. देव भेटला, देवाला सांगू शकलो असं, माफी मागितलं चुकून. साला वाघ भेटला तर काय सांगाल? कोल्हा भेटला तर काय सांगाल? रात्री चुकून आलोय म्हणून सांगाल? बरं तो भुकेलेल्या पोटाचा असेल तर तो आपल्या चूक आणि त्याची गंमत, हे दोन्ही एकत्रच घडून यायची. हं. भरलेल्या पोटाचा तो निघून जाईल गपचूप, तो सरळ जाईल. बोललो सगळ्यात मोठी भीती मला वाघाची आणि कोल्ह्याची होती. जर भेटला तर काय सांगणार? पप्पा म्हणतात, मेल्या देवांना भूतांना नाही घाबरत, नशीब त्या प्राण्याला तरी घाबरतोय, सगळ्यात मोठी आमच्यासाठी गोष्ट आहे. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत. आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका.